नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण काय घेऊन आलेलो आहोत तर अनुच्छेद काय म्हणू 32 आणि प्राधिलेख। बघा मित्रांनो, आयोगाचा हा काय आहे तर वारंवार विचारणारा एरिया आहे। खूप वेळेस यावर प्रश्न येतात। परत बघा, प्राधिलेख किती प्रकारचे असेल तर 5 प्रकारचे आहे आणि ते कशा प्रकारे लक्षात ठेवायचे तर आपण आधी कन्सेप्ट बघणार, त्यानंतर तुमच्या ते काय कायमचे लक्षात राहू शकतात। कायमचे लक्षात राहू शकतात म्हटल्यापेक्षा कायमचे लक्षात राहणार। तर बघा, अनुच्छेद 32 ला काय म्हटलं जातं तर घटनात्मक उपायांचा हक्क सुद्धा म्हटलं जातं। त्यानंतर काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे याला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हटलेला आहे। काय म्हटलं असेल तर हृदय आणि आत्मा म्हटलेला आहे। तर बघा अनुच्छेद 32, आता आपण मूलभूत हक्क बघतो। जर मूलभूत हक्काचं उल्लंघन जर झालेलं असेल तर काय अनुच्छेद 32 नुसार काय तर आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा अधिकार आहे। त्यानंतर आर्टिकल 226 हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। यावर वारंवार प्रश्न विचारतात। तर हायकोर्टसाठी आर्टिकल 226 आणि सुप्रीम कोर्टसाठी हा आर्टिकल किती 32। तर बघा, मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहे। सर्वोच्च न्यायालयाला किंवा उच्च न्यायालयात काय तर दाद मागता येते। आत्ताच बघितलं आपण, काय बघितलं असेल तर सुप्रीम कोर्टमध्ये जाण्यासाठी आर्टिकल 32 नुसार। तसंच काय असेल तर हायकोर्टमध्ये जर जायचं असेल तर आर्टिकल 226 नुसार। का तर आपल्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालेलं असेल। बघा, यावर वारंवार प्रश्न विचारले जातात। म्हणून आर्टिकल 32 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे हृदय आणि आत्मा। हृदय आणि आत्मा इंग्लिशमध्ये काय म्हटलं जाणार याला हार्ट अँड सोल म्हटलं जातं। तर बघा, असं विचारलं जातात आपल्याला की आर्टिकल 32 ला कोणी हृदय आणि आत्मा म्हटलेलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महत्त्वाचं काय आहे तर नाव आहे। त्यावर वारंवार प्रश्न येतात, बघू आपण। परत बघा, आता हे रिट्स यावर आपल्याला जोड्या लावायला प्रश्न विचारले जातात। नाहीतर मग काय खालीलपैकी कोणते रिट्स आहे किंवा खालीलपैकी रिट्स नसणारे ओळखा, असे प्रश्न विचारले जातात। तर आजपर्यंत आपल्याला किती प्रकारचे रिट्स आहे यावर मात्र प्रश्न आलेला नाही। तर किती प्रकारचे आहे 5 प्रकारचे रिट्स आहे। पहिला काय असेल तर बंदी प्रात्यक्षिकरण, देव उपस्थिती म्हणतो आपण, यालाच हॅबियस कॉर्पस सुद्धा इंग्लिशमध्ये म्हटलं जातं। सहसा बघा इंग्लिशमध्ये काय लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। आधी आपण फक्त हेडिंग बघणार, त्यानंतर कन्सेप्ट सुद्धा बघणार आहे। परत बघा, परमादेश किंवा महादेश मॅन्डमस म्हटलं जातं, प्रतिषेध प्रोहिबिशन, त्यानंतर काय असेल प्राकर्षण, सर्शिओराय किंवा सर्शिओराय म्हटलं जातं। याला इंग्लिशमध्ये वेगवेगळे प्रोनाउन्सिएशन पाहायला मिळतात। आणि अधिकार पृच्छा म्हणजे कोवारंटो। तर बघा मित्रांनो, हे परमादेश आणि काय प्रतिषेध हे न्यायालयासाठी काय अप्पर कोर्ट कनिष्ठ कोर्टाला आदेश देतात। उद्या जर विचारलं की काय असेल खालीलपैकी कोणते रिट्स हे न्यायालयासंबंधी आहे तर परमादेश आणि प्रतिषेध आपल्याला पाहायला मिळतात। बघूया आपण आधी कन्सेप्ट बघू। बघा, हॅबियस कॉर्पस म्हणजे काय, बंदी प्रात्यक्षिकरण वगैरे म्हणतो आपण त्याला। काय असेल तर बघा, एखाद्या पोलीस अधिकाऱ्यानं जर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक केलेली असेल, काय बेकायदेशीरपणे अटक म्हणतो, आरोपी म्हणून अटक केलेली आहे, आरोपी म्हणून, तर अशा वेळेस काय होणार, अशा वेळेस या व्यक्तीला काय असेल तर न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे। आता बघा, जेव्हा अटक केल्या जातात तेव्हा काय असतात तर 24 तासाच्या आतमध्ये कुठे तर आपल्या न्यायाधीशापुढे हजर करावं लागतात। जर 24 तासाच्या आत त्यांनी काय म्हणू आपण न्यायाधीशापुढे हजर केलं नाही, तसंच त्यांना ठेवलं असेल तर अशा वेळेस अर्ज करण्याचा काय असेल अधिकार आहे। मग अर्ज कोण करू शकतात, स्वतः तो व्यक्ती किंवा त्याचे नातेवाईक किंवा मित्र। आता बघा, जेव्हा नाही का आपण बघतो एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केलेला असेल आणि पोलिसांनी त्याला अटक केलेली असेल तर पोलीस काय करतात 24 तासाच्या आतमध्ये न्यायाधीशापुढे हजर करतात। मग बघा, न्यायाधीश सांगतात यांना गुन्हा बघून 4 दिवसाची पोलीस कोठडी द्या, 8 दिवसाची पोलीस कोठडी वगैरे द्या। आणि जर गुन्हा केलेला नसेल तर त्यांना काय अटकेपासून संरक्षण, त्यांना काय करतात तर त्यांना बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण केलं जातं, त्यांना मुक्त केलं जातं अटकेपासून। तर बघा, मग आपल्याला हॅबियस कॉर्पस म्हणजे काय तर कळायला पाहिजे की बेकायदेशीर अटक जर झालेली असेल तर न्यायालय काय करतात त्यांना मुक्त करतात। मग आयोग आपल्याला विचारतात हॅबियस कॉर्पस म्हणजे काय, जोड्या लावायला विचारल्या जातात, तर लक्षात ठेवायचं। परत बघा, आता
आयोगाने एक वेळेस म्हटलेलं आहे शरीर हजर करा. शरीर हजर म्हणजे काय, तर 24 तासाच्या आतमध्ये त्या व्यक्तीला हजर करायला पाहिजे. मग 24 तासाच्या आत जर जेव्हा अटक झालेली असेल तर तो व्यक्ती काय असणार, जिवंत असणार. मग कधी कधी आपण बघतो बघा, कधी कधी आपण बघतो की काय पोलीस कोठडीमध्ये त्यांचा मृत्यू होतो, मग त्याला शरीर म्हटलं जातं. ठीक आहे, तर एक वेळेस आयोगानं शरीर सुद्धा म्हटलेलं आहे. कशाला, हॅबियस कॉर्पसला. बघा एक्झाम्पलसाठी आपण घेतलेलं आहे काय, एखादा पोलीस डिपार्टमेंट आहे आणि एका व्यक्तीला अटक केलेली आहे त्यांनी. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं. परत बघा परमादेश, महादेश. भारतात सर्वात जास्त सर्वात जास्त वापर यांचा होतो. कशाचा, तर हॅबियस कॉर्पसचा. ठीक आहे, भारतात या 5 रिट्सपैकी परमादेश, महादेश, त्यानंतर काय मॅन्डमस काय असेल, कर्तव्य पार पाडण्यास सार्वजनिक अधिकारी काय ठरलेले आहे, अपयशी ठरलेले आहे. याला मॅन्डमस म्हणतात. बघा मित्रांनो मॅन्डमस आता काय असेल, एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. खूप सारे आपल्याला पाहायला मिळतात की काय भरपूर अशी डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचे. मग काय असेल, समजा हा लहान मुलगा आहे आणि हे काय आहे, तर त्यांची काय म्हणू आपण मोठी बहीण आहे. ते कुठे गेले असेल, तर झडपी शाळेमध्ये, झडपी शाळेचं एक्झाम्पल घेऊ आपण. बघा आणि हे काय आहे, तर मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका तर शाळेत ॲडमिशन करण्यासाठी गेले आणि तिथे काय म्हणू आपण, बघा तिथे व्हॅकन्सी शिल्लक आहे. परंतु हे काय करत आहे, ह्या मॅडम त्यांना म्हणतात की नाही व्हॅकन्सी फुल झालेली आहे, तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. मग अशा वेळेस काय करणार ते, तर हे न्यायालयामध्ये जाणार आणि सांगणार की काय जागा खाली असून सुद्धा आम्हाला त्यांनी ॲडमिशन दिलेली नाही. तर अशा वेळेस काय होणार, मग न्यायालय चौकशी करणार आणि ह्या जे मुख्याध्यापक आहे यांना काय म्हणणार किंवा मुख्याध्यापिका आहे यांना म्हणणार तुम्ही या व्यक्तींना काय द्या, ॲडमिशन द्या. या लहान बाळाला काय करा, तुम्ही ॲडमिशन द्या. लहान बाळ म्हटल्यापेक्षा जे काय असेल ते पहिला वर्ग, चौथा वर्ग काय द्या, ॲडमिशन द्या. तर याला मॅन्डमस म्हणतात. मग आता बघा झडपी शाळेवर म्हटल्यावर काय म्हणू आपण, सार्वजनिक अधिकारी आहे की नाही आहे. सार्वजनिक अधिकारी कर्तव्य पार पाडण्यास काय ठरलेले आहे, अपयशी ठरलेले आहे. अशा वेळेस न्यायालय काय देतात, त्यांना ऑर्डर देतात. वी कमांड सुद्धा म्हटलं जातं याला. काय, वी कमांड. वी कमांड सुद्धा म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. कळालं का हा कन्सेप्ट. मॅन्डमस म्हणजे काय असेल, तर काय असतात, सार्वजनिक अधिकारी कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरलेले आहे. आता बघा हे एक्झाम्पल आपण झडपी शाळेचं घेतलेलं आहे. बरेच असे जेवढेही गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट असेल सर्वांना हे काय असणार, लागू. ठीक आहे, मग आता एखादं काय म्हणू आपण, महसूल डिपार्टमेंट आहे. आपण जर तिथे गेलेलो असेल, कुठे महसूल डिपार्टमेंटमध्ये आपण एंट्री करत आहे. अशा वेळेस जर आपल्याला गेटवरच अडवण्यात आलेलं आहे, कशामुळं, की तुमची जात वेगळा आहे, तुमचा धर्म वेगळा आहे, तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही, त्यावेळेस सुद्धा आपण काय, तर हे मॅन्डमस सुद्धा लागू होतात, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे कर्तव्य पार पाडण्यास काय ठरलेले आहे, अपयशी. असे भरपूर एक्झाम्पल आहे यामध्ये, परंतु हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. परत बघा प्रतिषेध, प्रोहिबिशन. प्रो म्हणजे काय, तर आपल्याला प्रो म्हणजे काय, तर आधीच म्हणजे काय, तर एखादी कृती करण्याच्या आधीच न्यायालयाने काय द्यायला, म्हणजे न्यायालय काय करतात, डिसिजन देतात. आता आपल्याला माहित आहे भारतात कशी एकेरी सिस्टीम आहे. आपण बघतो बघा तालुका स्तरावर आपल्याला न्यायालय पाहायला मिळतात, जिल्हा स्तर, त्यानंतर काय असेल आपलं राज्यस्तर म्हणून हायकोर्ट आणि एक सुप्रीम कोर्ट. तर बघा मित्रांनो आता काही न्यायालयाला काय, तर कमी अधिकार असतात डिसिजन देण्यासाठी, बरोबर आहे की नाही. तर कृती न करण्याचा आदेश म्हणजे काय असेल, अप्पर कोर्ट कनिष्ठ कोर्टाला काय म्हणतात, अधिकार करण्यापूर्वीच काय, उल्लंघन करण्यापूर्वी आदेश देतो की तुम्ही काय करा, आता थांबा. अप्पर कोर्ट कनिष्ठ कोर्टाला म्हणतात, काय म्हणतात, की तुम्ही थांबा, आदेश देतो. कनिष्ठ न्यायालय अधिकार क्षेत्राच्या मर्यादेत राहून काम करावे. आता आपलं तालुका न्यायालय असेल किंवा जिल्हा न्यायालय असेल, यांना लिमिटेड असे अधिकार आहे. जर यांना काय म्हणू आपण, फाशीची शिक्षा द्यायची असेल, फाशीची शिक्षाचा निर्णय द्यायचा असेल, तर अशा वेळेस काय करावं लागतात, तर अप्पर कोर्टची त्यांना परमिशन घ्यावी लागेल. परंतु यांनी काय केलेलं आहे, आता पुढच्या सुनावणीला, पुढची सुनावणी म्हणू आपण, काय पुढच्या सुनावणीला काय करणार आहे, पुढच्या सुनावणीला फाशीची शिक्षेचा निर्णय देणार आहे. दिला का त्यांनी, नाही, पुढच्या सुनावणीला देणार आहे.
परंतु मग आपल्या अप्पर कोर्टला कळलं की काय, यांनी आपली परमिशन सुद्धा घेतली नाही आणि यांनी काय केलेलं आहे, आता पुढच्या सुनावणीला हे काय करणार, निर्णय देणार आहे की फाशीच्या शिक्षेचा. मग अशा वेळेसच निर्णय देण्यापूर्वीच त्यांना काय तर रोखल्या जातात, त्यांना काय करतात तर त्यांना थांबवल्या जातात. त्याला प्रोहिबिशन म्हणतात. प्रो म्हणजे आधीच म्हणतो आपण बघा, प्रतिषेध, कृती न करण्याचा आदेश. ठीक आहे, बघा हे न्यायव्यवस्था आपली. ठीक आहे, याला प्रोहिबिशन म्हटलं जातं. आता उत्प्रेक्षण, प्राकर्षण किंवा सर्चिओराय म्हणतात याला इंग्लिशमध्ये. तर बघा इथे काय आहे, इथे उल्लंघन केलेलं आहे का तर नाही. आणि इथे काय झालं असेल तर उल्लंघन झाल्यानंतर म्हणजे काय असेल, इथे त्यांनी काय केलेलं आहे, निर्णय दिलेला आहे कशाचा, फाशीच्या शिक्षेचा काय म्हणू आपण, निर्णय त्यांनी दिलेला आहे. अशा वेळेस काय करणार, अशा वेळेस अप्पर कोर्ट तो खटला स्वतःकडे वर्गीकृत करणार. परंतु काय केलेला आहे, निर्णय दिलेला आहे. इथे उल्लंघन करण्यापूर्वी आणि इथे काय केलेलं आहे, उल्लंघन केल्यानंतर. हे दोन शब्द महत्त्वाचे आहे. याला उत्प्रेक्षण, प्राकर्षण आणि इंग्लिशमध्ये सहसा नाव लक्षात ठेवायचे. का तर इंग्लिशमध्ये आपल्याला एकच नाव पाहायला मिळतो, परंतु मराठीत काय विविध असे त्याला समानार्थी शब्द असतात. अधिकार पृच्छा म्हटल्या जातं, याला को वॉरंटो म्हणतात. तर काय असेल मित्रांनो बघा, आता हा अधिकार कधी वापर होत होता तर आधीच्या काळामध्ये हा आपल्याला पाहायला मिळतात. काय म्हणू आपण, एखादा नागरिक आहे. आता बघा PSI STI आपल्याला माहित आहे. यासाठी काय असेल, PSI असेल, STI असेल, ASO सर्वच. मिनिमम पात्रता काय म्हणू आपण, शैक्षणिक पात्रता काय तर पदवी वगैरे पाहिजे, पदवी वगैरे हवी किंवा ग्रॅज्युएशन हवं. परंतु समजा एखादा व्यक्ती आहे 12वी पास आणि त्यांनी काय केलेलं आहे, PSI हे पद धारण केलेलं आहे. एक्झाम्पलसाठी बघत आहे आपण, आधीच्या काळात अशा प्रकारचे घोटाळे व्हायचे. आज होतात का तर बिलकुल नाही. मग एखाद्या व्यक्तीनं पात्रता नसताना सुद्धा त्याला काय PSI बनवलेला आहे. समजा एक्झाम्पलसाठी बघत आहे आणि मग एखाद्या नागरिकांना कळलं की बाबा यांनी तर काय केलेलं आहे, भ्रष्टाचार करून हे पद धारण केलेलं आहे. मग अशा वेळेस काय करणार, तो नागरिक न्यायालयामध्ये अर्ज करणार आणि मग न्यायालय त्यांची चौकशी करणार आणि विचारणार की तुम्हाला पद धारण करण्याचा कसा काय अधिकार आहे. तर बघा, एखादी व्यक्ती पात्रता नसताना सार्वजनिक पद धारण करत असेल तेव्हा त्याला पदमुक्त केल्या जातात. आणि काय करेल न्यायालय, त्याला पदमुक्त करणार. तर याला काय म्हणतात, को वॉरंटो. तर असे 5 प्रकारचे आपले रिट्स लक्षात ठेवायचे. कन्सेप्च्युअल पार्ट आहे हा, यावर काय येतात, वारंवार प्रश्न विचारले जातात. आता बघा लक्षात कसे ठेवायचे ते सुद्धा आपण काय करू तर ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. हॅबियस म्हणजे काय तर बघा आपण लक्षात ठेवायचं. आता ट्रिक कशी, हॉबी म्हणजे काय आपण छंद म्हणतो. हॉबी असणाऱ्या लोकांना काय तर बेकायदेशीर अटक केल्या जातात असं लक्षात ठेवायचं. मग आपल्याला बेकायदेशीर अटक, तर बघा आपल्याला काय विचारतात की हॅबियस कॉर्पस म्हणजे काय, जोड्या लावायला विचारल्या जातात. तर काय असेल, हॅबियस म्हणजे बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण प्राप्त. परत बघा परमादेश, महादेश, मॅन्डमस काय म्हटलेलं आहे, मॅन्डमस म्हणजे कर्तव्य पार पाडण्यास काय ठरलेले आहे, अपयशी ठरलेले आहे. कोण, सार्वजनिक अधिकारी. तर असं लक्षात ठेवायचं. इथे मॅड दिसते की नाही, मॅड आहे तो अधिकारी. कोण, अधिकारी कर्तव्य पार पाडण्यास काय अपयशी ठरलेला आहे. का ठरला तर मॅड असल्यामुळं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता हे 2 तर लक्षातच राहतात, प्रोहिबिशन आणि काय सर्चिओराय. प्रो म्हणजे काय तर उल्लंघन करण्यापूर्वी आणि सर्चिओराय म्हणजे काय तर उल्लंघन केल्यानंतर. हे 2 लक्षात राहतात. आता परत बघा आपला जो 5वा आहे याला काय म्हणतात, को वॉरंटो. मग वॉरंट कोणाविरुद्ध काढणार, हे ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवा. वॉरंट कोणाविरुद्ध, पात्रता नसणाऱ्या व्यक्तीविरुद्ध काय काढतात तर वॉरंट काढलं जातं. लक्षात ठेवायचं. परत बघा मित्रांनो, आपल्या चॅनलला काय करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. आता बघा आयोगाने विचारलेले प्रश्न घेऊ. तसंच काय असेल, आपलं टेलिग्राम चॅनल आहे पॉलिटी बाय गोपाल सर म्हणून. त्यानंतर आपलं ॲप सुद्धा आहे, त्यावर विविध प्रकारच्या बॅचेस अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांना खूप असा फायदा झालेला आहे. रिजनेबल दरामध्ये आपण काय तर बॅचेस अवेलेबल केलेले आहे.
मग ते काय असो, कंबाईन ग्रुप सी साठी आपण टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केलेली आहे. 99 रुपयामध्ये तुम्हाला काय, तर 99 रुपयामध्ये तुम्हाला 20 टेस्ट मिळणार आहे. 17 टेस्ट काय असेल टॉपिक वाईज, सर्व टॉपिक क्लिअर होणार. त्यानंतर 3 टेस्ट काय तर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट ठेवलेले आहे आपण. परत बघा वन डे रिव्हिजन बॅच सुद्धा आहे अत्यंत रिजनेबल दरामध्ये. खूप साऱ्या बॅचेस आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. तर बघा मित्रांनो, कशा प्रकारचे प्रश्न विचारतात ते बघू आपण. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचा हृदय आणि आत्मा म्हटलेला आहे? तर आर्टिकल कितीला म्हटलेला आहे? तर आर्टिकल 32ला म्हटलं गेलेलं आहे, लक्षात ठेवायचं. आता बघा आर्टिकल 32 आणि आर्टिकल काय असेल 226 यावर खूप वेळेस प्रश्न विचारले जातात. हे हायकोर्टसाठी आणि हे काय, सॉरी हे सुप्रीम कोर्टसाठी आणि हे काय असेल तर हायकोर्टसाठी, लक्षात ठेवायचं. परत बघा हे जे आर्टिकल आहे की नाही, आता इथं डायरेक्ट तुम्हाला सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हृदय आणि आत्मा म्हटलेला आहे. मग कधी असं विचारतात की आर्टिकल 32ला हृदय आणि आत्मा कोणी म्हटलेला आहे? तर कोणी म्हटलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. जर ऑप्शनमध्ये त्यांचं नाव नसेल तर अशा वेळेस काय, वरीलपैकी नाही ऑप्शन असतात ते सुद्धा त्यावेळेस आपण क्लिक करायला हवं. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे? बघा संयुक्त घटक 2018ला आलेला आहे. कोणत्याला? तर आर्टिकल 32ला. परत बघा आपले रिट्स कोणत्या देशाकडून घेतले असेल तर आपण ब्रिटन या देशाकडून घेतलेले आहे, ते सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. पदासाठी आवश्यक असणारी पात्रता अंगी नसताना एखाद्या सरकारी किंवा सार्वजनिक पद बेकायदेशीर एखाद्या व्यक्तीने बळकावलेले असेल तर त्यासाठी न्यायालयात कोण अर्ज केला जातो? म्हणजे कशा प्रकारचा अर्ज, त्याला काय म्हणतात यांचं असं म्हणणं आहे. कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2017ला विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो, प्रतिषेध म्हणतात का? तर नाही. उत्प्रेक्षण म्हणतात का? तर नाही. परमादेश वगैरे नाही. तर अधिकार पृष्ठ आपण बघितलेला आहे. बेकायदेशीरपणे एखाद्या व्यक्तीने काय तर पद बळकावलेले आहे. सार्वजनिक पद को-वॉरंटो म्हणतो आपण, को-वॉरंटो. अशा प्रकारचे काय तर आपल्याला प्रश्न विचारले जातात ॲप्लिकेशन बेस. बघा मुख्य परीक्षेला विचारल्या गेलेल्या आहे. परत भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही? ग्रुप सी 2019ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा आता इंग्लिशमध्ये जर बघितलं आपण, इंजेक्शन म्हटलेलं आहे, प्रोहिबिशन, को-वॉरंटो आणि सर्श्युअर आहे. तर खालील कोणत्या प्रकारच्या आदेशाची सांगा बरं. आपण 5 प्रकार बघितले. इंजेक्शन किंवा निषेधाज्ञा हे बघितलं का आपण? तर नाही. म्हणून ऑप्शन काय असेल? पहिल्या क्रमांकाचा. परत बघा जोड्या लावाला सुद्धा प्रश्न विचारले जातात. हा काय आहे तर आयोगाचा एरिया आहे मित्रांनो. वारंवार प्रश्न विचारले जातात. तर आपण सर्व प्रश्न इथे काय तर घेऊ शकत नाही का? तर आपण एक प्रकारचं काय बघितलेलं आहे, तर एक प्रकारचं आपण कन्सेप्ट सुद्धा बघितलेले आहे. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.